राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये विद्यार्थी केंद्रित व कौशल्यपूर्वक शिक्षणाचा विचार केला आहे. समाजाला उपयोगी पडणाऱ्या संशोधनाची आज गरज आहे. त्यामुळे समाजोपयोगी तसेच कौशल्य विकासावर आधारित संशोधनावर अध्यापक व संशोधकांनी भर द्यावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्र संकुलात पंतप्रधान उच्च स्तर शिक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये समाजाचा सहभाग आणि कौशल्य व रोजगाराचा दृष्टिकोन या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर महानवर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तुळजापूर येथील टाटा सामाजिक शास्त्र आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर बाळ राक्षसे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर ज्ञानेश्वरी हजारे, डॉक्टर श्रीनिवास भंडारे उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू महानवर म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू समोर ठेवून अभ्यासक्रमाची मांडणी केली आहे. विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विविध कौशल्ये विकसित होतात. त्यामुळे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून संशोधन आणि शिक्षण होणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होणार आहे. यावेळी डॉक्टर बाळ राक्षसे म्हणाले, प्रत्येक भारतीयाने विकसित भारतासाठी काम केले पाहिजे, योगदान दिले पाहिजे. हे योगदान देताना तळागाळातील शेवटच्या व्यक्तीचा विचार होणे आवश्यक आहे. त्याला उपदेश करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या विकासासाठी आपण काय करतो हे महत्वाचे आहे. या कार्यशाळेत गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्सचे डॉक्टर प्रकाश वनकडे, डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले. यावेळी डॉक्टर ए के भास्के, व्ही के खडाखडे, एस नष्टे, डॉक्टर टी आर कांबळे, डॉक्टर एच ए शेख, डॉक्टर एम डी जक्कन, डॉक्टर एस आर पाटील, एस जी राठोड, डॉक्टर एस पी शिंदे, एच एस शिंगे, आर बी म्हामणे, आर व्ही मंडलिक, डॉक्टर एस पी काळे, ए आर पांढरे, व्ही बी एडाके, आर जी भोसले, डॉक्टर व्ही एच भोसले आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.